श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. 2025 संपायला काहीच दिवस बाकी राहिलेले आहेत आणि नवीन वर्षाची चाहूल लागणार आहे. या नवीन वर्षामध्ये प्रत्येकाची स्वप्न जी काही अपुरी राहिलेली असतील ती प्रत्येकाची स्वप्न त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार पूर्ण व्हावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच्यासाठीच एक उपाय सांगणार आहे की जी आपली काही स्वप्न आहेत. आत्ता सध्या आपली परिस्थिती हालाकीची आहे, परंतु पुढची परिस्थिती आपली चांगली यावी आणि पुढे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती यावी यासाठी आजचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या उपायामध्ये एकच असा शक्तिशाली उपाय सांगणार आहे की जो 31 डिसेंबरच्या आधी तुम्हाला करायचा आहे. आपल्या घरामध्ये मग कोणताही वास्तुदोष असू दे, निगेटिव्हिटी असू दे, कोणतीही वाईट शक्ती असू दे, त्या सगळ्या गोष्टी या उपायाने नक्कीच कायमच्या निघून जातील. आणि जरी तुम्ही श्रीमंत असाल, जरी तुमच्याकडे खूप पैसा असेल, तरीसुद्धा हा उपाय नक्की करा. कारण या उपायामुळे तुमच्या जी आत्ताची परिस्थिती आहे आता तुम्ही श्रीमंत असाल तर अजून त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत व्हाल, त्यापेक्षा जास्त तुमच्याकडे पैसा येईल, हे मात्र नक्की गॅरंटीने हा उपाय मी तुम्हाला सांगते की हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामधली सगळी नकारात्मकता, वास्तुदोष असू द्या, कोणाचे हाय असू द्या, कोणाचं काहीही तुमच्यावरती वाईट केलेलं असू द्या किंवा कोणत्याही प्रकारचं अनिष्ट तुमच्या घरावरती असू द्या, ते 100% निघून जाणार. हा एवढा खात्रीशीर उपाय आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे ते आपण बघूया. आजच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक छोटंसं मातीचं भांडं घ्यायचं आहे. मग ते मडकं असू द्या किंवा मातीचा माठ असू द्या, छोटा घ्यायचा आहे. जे आपण सुगड असते त्या सुगडीमध्ये सुद्धा तुम्ही केला तरी चालेल, परंतु ते जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर तो मोठ्या सुगडी ज्या येतात आपल्याला त्या सुगड मोठ्या घ्यायच्या आहे किंवा मोठं मातीचं एखादं पात्र घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जसं आपण धूप करतो त्या पद्धतीनं आपल्याला हा उपाय करायचा आहे. एक मातीचं भांडं घ्यायचं आहे. ते आपल्याला घराच्या मधोमध म्हणजे हॉलमध्ये जर असे हॉलच्या सुद्धा मधोमध आपल्याला ठेवायचा आहे की जेणेकरून हा जो धूर आपण करणार आहोत तो धूर सगळ्या घरामध्ये पूर्णपणे पसरेल. बाथरूममध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये, सगळ्या घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये हा धूर पसरला पाहिजे, त्याचा स्मेल पसरला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हा धूप करायचा आहे. तर या धुपासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते पहिल्यांदा. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, तो खाली टाकायचा आहे भीमसेनी कापूर. त्यानंतर नवग्रहांच्या ज्या काड्या येतात त्या दुकानामध्ये तुम्हाला पूजेचे जे साहित्य मिळतं अशा दुकानांमध्ये तुम्हाला नवग्रहाच्या काड्या मिळतील. नवग्रहाच्या काड्या मागून घ्या. नवग्रहाच्या समिधा म्हटलात तरीसुद्धा चालेल. नवग्रहाच्या समिधा असे मिळतात, त्या घ्या. त्याच्यामध्ये टाका. त्यानंतर लाल गुंजा जो असतो तो सुद्धा तुम्हाला त्या दुकानामध्ये मिळेल. तर लाल गुंजा थोडासा घ्या तुम्ही. त्याचे थोडेसे चिमूटभर दाणे टाकले, चिमूटभर किंवा 10-12 दाणे टाकले त्याच्यामध्ये तरीसुद्धा चालेल. 10-12 दाणे घ्या. ते दाणे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि या चिरचिरी किंवा अपामार्ग अशा नाव असलेले ही वनस्पती तुम्ही यूट्यूबवर सर्च केली तर तुम्हाला त्याचं चित्रसुद्धा दिसेल की ही कोणती वनस्पती आहे. त्यावरून तुम्ही ओळखू शकाल. तुमच्यामध्ये या वनस्पतीला काय म्हणतात हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. चिरचिरी ह्या वनस्पतीचं तुम्हाला झाड एखादं मुळासकट घ्यायचं आहे, रोपटं घ्यायचं आहे आणि ते पूर्णपणे सुकलेलं असावं. पूर्णपणे जसं आपल्या हातामध्ये पकडलं की त्याचा चुरा होईल, त्याचा धूर कुठेही होणार नाही. जेव्हा आपण ते जाळू तेव्हा त्याचा धूर होणार नाही अशी काळजी घ्यायची आहे. कारण त्याचा धूर करायचा नाही, पूर्णपणे धूर नाही करायचा आहे, त्याचा जाळ झाला पाहिजे अशा पद्धतीनं. कारण त्या जाळाचा जो स्मेल आहे तो सगळ्या घरामध्ये पसरला पाहिजे. तर ती वनस्पती वाळलेली घ्या. एखाद्या रविवारचा हा उपाय करायचा आहे, त्यामुळे एखाद्या रविवारच्या अगोदर तुम्हाला हे वनस्पती घेऊन यायचं आहे आणि ती वनस्पती एकदम चांगली सुकवायची आहे. कडकडीत सुकली पाहिजे म्हणजे ती जळायला व्यवस्थित जळेल. त्यानंतर ही वनस्पती त्यामध्ये टाकायची आहे आणि या वनस्पतींचा जाळ झाला पाहिजे पूर्णपणे. त्यावर सगळ्या वस्तू जळायला पाहिजेत. जर आपल्याला असं वाटते की या वस्तूंमधले थोडेसे काही वस्तू बाकी आहेत, पूर्णपणे जळालेल्या नाहीत, तर पुन्हा एकदा तुम्ही त्याच्यामध्ये कापूर टाकू शकता. आणि हा जाळाचा जो स्मेल आहे, जो धूर त्याच्यामधून येणार आहे,
तो आपल्या पूर्ण घरामध्ये पसरायला हवा, प्रत्येक घराच्या कानाकोपऱ्यामध्ये जायला हवा. जसं आपण कापूर जाळल्यानंतर, आरती केल्यानंतर जसं आपल्या घरामध्ये धूर पसरतो, त्या पद्धतीने हा धूर पसरायला हवा. म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही जी निगेटिव्हिटी असेल ती कायमस्वरूपी निघून जाईल. येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येणार आहे. तर हा उपाय नक्की करा आणि हे सगळं जळून झाल्यानंतर ते सकाळपर्यंत ते जे आपण जे सुगड घेतलेले आहे किंवा काही मातीचं जे भांडं घ्याल तुम्ही, ते सकाळपर्यंत त्याच ठिकाणी ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर ती जी त्याची राख झालेली असेल, ती राख आपल्याला घराच्या बाहेरच्या बाजूने सगळ्या भिंतींवरती टाकायची आहे. सगळ्या भिंतींवरती ती राख फुंकायची आहे आणि हा उपाय मग आपला पूर्ण होतो. या उपायाने जे काही तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती आहे किंवा जरी तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती नसेल किंवा तुम्ही खूप श्रीमंत असाल तरीसुद्धा हा उपाय केल्यानंतर तुमच्या श्रीमंतीमध्ये अधिकाधिक वाढ होत जाईल. तर आजच्या ह्या उपायामध्ये जी आपण अपमार्ग ही वनस्पती वापरलेली आहे. ही वनस्पती तुम्ही कधीही किंवा अमावास्येच्या अगोदर किंवा अमावास्येच्या नंतर किंवा प्रत्येक संडेला, रविवारी किंवा महिन्यातील एखाद्या रविवारी जरी ह्या वनस्पतीचा तुम्ही धूर केला किंवा जाळ घरामध्ये केला, तरीसुद्धा घरामध्ये वाईट शक्ती येऊ शकणार नाही. कायमची ती वाईट शक्ती घरामधून निघून जाईल. घरामधल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल. प्रत्येक व्यक्तीच्या पैशाच्या ह्याच्यामध्ये वाढ होईल. जर एखादे नोकरी करणारे जास्त व्यक्ती असतील तुमच्या घरामध्ये, दोघं-तिघं कमवणारे असतील आणि तरीसुद्धा पैसा टिकत नाही आहे, तर या उपायाने नक्कीच तुमच्या प्रत्येक घरातल्या कमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आवकमध्ये वाढ होईल. प्रत्येक व्यक्तीच्या नोकरीमध्ये प्रमोशन होईल किंवा प्रत्येकाच्या स्वास्थ्यामध्ये सुद्धा सुधारणा होईल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितलेला आहे तो जर केलात तुम्ही, तर ते 9 ग्रह जे तुमचे आहेत ते सुद्धा ठीक होणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगितलेला आहे तो 31 डिसेंबरच्या आधी नक्की करा आणि नवीन वर्षामध्ये सुद्धा हा उपाय तुम्ही महिन्यातल्या एका रविवारी जरी केला तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये किती प्रगती होते ते तुम्हाला लक्षात येईल. आणि जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही फरक जाणवला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच छोट्या-छोट्या उपायांसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.